मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांचे सगळे नेते एकवटलेत. उबाटाचे खासदारही या महाभियोग प्रस्तावात सहभागी झालेत. बरं, यात न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा गुन्हा काय? त्यांनी कुणाशी गैरवर्तन केलं होतं का? भ्रष्टाचार केला होता की पैसे घेऊन एखाद्या खटल्याचा निकाल फिरवला होता? नाही, यापैकी न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी काहीही केलेलं नाही. सत्याची बाजू असलेल्या हिंदूंच्या बाजूने निकाल देणं हाच त्यांचा गुन्हा. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी तामिळनाडूतील मदुराई येथील एका टेकडीवर हिंदू भाविकांना दीप प्रज्वलन करण्यास परवानगी दिली होती. त्यांच्या या निर्णयाला सत्ताधारी द्रमुक सरकारनं उघडपणे विरोध केला आणि न्यायालयीन आदेशात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. आता न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी दिलेल्या निकालामुळे त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महाभियोग प्रस्ताव दाखल केलाय. पण नेमकं हे प्रकरण आहे काय? न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा निर्णय नेमका काय होता आणि तो वादग्रस्त का ठरतोय? या सगळ्याविषयी सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षात सावंत. सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यामध्ये पुरातन सुब्रमण्यम स्वामी मंदिर आहे. कार्तिकाई दीपम उत्सवाच्या वेळी तेथील टेकडीवर असलेल्या दीपस्तंभावर दिवा लावण्याची जुनी परंपरा आहे. मध्यंतरी सत्तेवर आलेल्या द्रमुक सरकारनं ती बंद केली, कारण हे मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीवर मंदिराच्या बाजूला एक दर्गा बांधण्यात आलाय, ज्याला सिकंदर बादशाह दर्गा असं नाव देण्यात आलंय. आणि ही संपूर्ण टेकडी वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे असं या समाजाकडून जाहीर करण्यात आलं. द्रमुक सरकारनं लगेचच ती मागणी ग्राह्य धरली आणि टेकडीपासून दूर कुठेतरी हा दिवा लावण्याचा आदेश दिला. पण यंदा हिंदू मुन्नांनी या संघटनेनं या टेकडीवरील मंदिरातच दिवा लावण्याचा निर्धार जाहीर केल्यावर हा वाद निर्माण झाला. प्रकरण न्यायालयात गेलं. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आलं. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी परंपरेचे पुरावे पाहून टेकडीवरील मंदिरातच दिवा लावण्याचा आदेश दिला. त्यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिला होता की मदुराई जिल्ह्यातील पवित्र थिरुपरमकुंद्रम टेकडीवर दीपस्तंभावर दीप लावण्याची व्यवस्था करावी. 1 डिसेंबरला दिलेल्या आदेशात दीप लावण्याचे दायित्व मंदिराचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. स्वामीनाथन हे स्पष्ट वक्ते आणि कर्तव्यनिष्ठ न्यायमूर्ती म्हणून ओळखले जातात. निर्णय देताना त्यांनी स्पष्टच सांगितलं, टेकडीवरील दीपस्तंभावर दीप प्रज्वलित केल्यामुळे मुस्लिमांच्या कोणत्याही अधिकारांचं हनन होणार नाही. पण या परंपरेचं पालन केलं नाही तर मात्र हिंदूंच्या अधिकारांचं हनन होऊ शकतं. त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं. ते बहुधा तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना झोंबलं असावं. त्यांनी असं म्हटलं की दीपस्तंभावर दीप प्रज्वलित करण्यात परंपरा असो किंवा नसो, मात्र या भूमीवर स्वतःचा अधिकार अबाधित राखण्यासाठी मंदिरानं येथे दीप प्रज्वलित करणं आवश्यक आहे. त्यांच्या या निर्णयामुळे हिंदू धर्मच संपवण्याची भाषा करणाऱ्या द्रमुक सरकारचं पित्त खवळलं आणि त्यांनी या निर्णयाला विरोध केला. लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणं महत्वाचं किंवा राज्यघटनाच अंतिम अशी भाषा करणाऱ्या द्रमुकवाल्यांनी उच्च न्यायालयाचा निकाल अमान्य केला. त्यावर सरकारनं द्विसदस्यीय खंडपीठाकडे अपील केलं. तिथेही हाच निकाल कायम ठेवण्यात आला. तेव्हा द्रमुक सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयानं त्यात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन प्रकरण पुन्हा एकदा उच्च न्यायालयाकडे पाठवलं. तेव्हा न्यायालयाचा निकाल मानण्यास नकार देत या टेकडीवर दिवा लावण्यास द्रमुक सरकारनं प्रतिबंध केला. न्यायालयानं स्पष्ट आदेश दिल्यानंतरही प्रशासनानं भाविकांना परवानगी नाकारली. टेकडी मार्गावर बॅरिकेड्स लावले. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत या दीपस्तंभावर दीप प्रज्वलन होऊ दिलं नाही. न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीत उघड विलंब केल्यावर भाविकांनी अवमान याचिका दाखल केली. राज्य सरकारनं न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यावर 3 डिसेंबरला न्यायालयाने पुढील आदेश प्रसारित करून भाविकांना स्वतः दीप लावण्याची अनुमती दिली. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्याचा आदेश दिला. परंतु राज्य पोलिसांनी त्यांनाही टेकडीवर जाण्यापासून थांबवलं. आदेश न पाळल्यानं अवमान केल्याची नोटीसही बजावण्यात आली. न्यायालयाचा निर्णय न जुमानण्याचं कायदाविरोधी कृत्य करून द्रमुक सरकारचं समाधान झालं नाही. म्हणूनच न्याय्य हिंदूंच्या बाजूने निकाल देणाऱ्या स्वामीनाथन यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालवला जावा यासाठी आता आटापिटा सुरू आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी 1 डिसेंबर रोजी दिलेला आदेश हा वाद निर्माण करणारा असल्याचा आरोप द्रमुकनं केला होता. 2017 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठानं या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील आता हा आदेश देण्यात आल्याचं द्रमुकचं म्हणणं आहे. द्रमुकनं महाभियोगासाठी प्रस्ताव दाखल केला असला तरी हा मुद्दा न्यायाधीशांच्या पदावरून हटवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो का, याबाबत साशंकता आहे. एखादा निकाल आवडला नाही म्हणून न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची मागणी करता येते का,
हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर द्रमुक नेत्यांनी आपला सनातन विरोध यापूर्वीच उघड केलाय. द्रमुकची हिंदू परंपरांबाबतची मतं ही आधीपासूनच वादग्रस्त ठरली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकचे नेते उदयनिधी यांनी सनातन धर्माला HIV व मलेरियाच्या विषाणूंची उपमा देत सनातन धर्म संपवला पाहिजे असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर न्यायालयात खटला भरण्यात आला. तिथे देखील त्यांनी माफी वा खेद व्यक्त न करता ते आपल्या विधानावर कायम राहिले. राजा यांची हिंदू धर्माची अवमानकारक तुलना, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या थेट प्रक्षेपणावरचा राज्यस्तरीवर बंदीचा प्रयत्न, या सगळ्या घटना हाच पॅटर्न अधोरेखित करतात. द्रमुक सारखा हिंदू द्वेषी पक्ष सत्तेत असताना न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मुस्लिमांच्या बाजूने नव्हे तर हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. हेच द्रमुक नेत्यांना खुपलं. पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आतापासूनच लांगुल चालनाचा खेळ द्रमुकवाल्यांनी आरंभलाय. यासाठी काँग्रेसही त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देत आहे. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी न्यायमूर्ती GR स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची नोटीस लोकसभा अध्यक्षांकडे सादर केली. त्यावर इंडिया आघाडीच्या 120 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नोटीसीवर स्वाक्षरी देणाऱ्या पक्षांमध्ये उभाटाच्या खासदारांचाही समावेश आहे. तामिळनाडूतील एका स्थानिक वादाशी उभाटाचा नेमका काय संबंध? उभाटाच्या नेत्यांना हा वाद नेमका काय आहे याची कल्पना तरी आहे का? तीच गोष्ट समाजवादी पार्टीची. त्यांचा तरी या वादाशी काय संबंध? पण मुस्लिम मतपेढीला न दुखावण्याची जी भीष्म प्रतिज्ञा या कथित सेक्युलर पक्षांनी घेतली आहे, तिला जागून तामिळनाडू राज्याबाहेरील पक्षांनीही या महाभियोग नोटीसीवर स्वाक्षरी केली आहे. हिंदूंना दुखावलं तरी काही फरक पडत नाही, पण मुस्लिम मतं हातची जाता कामा नयेत यासाठी या पक्षांची धडपड सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील सरकारी निवासात कोट्यवधी रुपयांची रोकड अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याबाबत काँग्रेसने हात आखडते घेतले. मात्र न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्यासारख्या एका कर्तृत्ववान न्यायमूर्तीच्या मागे धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरलेलं काँग्रेस मात्र हात धुवून लागले. त्यावेळी या विरोधकांना संबंधितांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची बुद्धी झाली नाही. मात्र न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी हिंदूंची न्याय्य बाजू ऐकून त्यांच्या बाजूने निकाल दिल्यावर सर्वांना धर्मनिरपेक्षता आठवली. महाभियोग प्रस्ताव ही अत्यंत गंभीर, दुर्मिळ आणि केवळ गंभीर गैरवर्तन झाल्यासच वापरायची संसदीय तरतूद आहे. या प्रकरणात मात्र गैरवर्तनाचा कणभरही पुरावा नसताना एका न्यायाधीशाला लक्ष्य केलं जातंय. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा प्रस्ताव राजकीय सुडाचा भाग आहे. न्यायाधीशांना दबावाखाली वागा असा अप्रत्यक्ष संदेश दिला जातोय. भविष्यात कोणत्याही न्यायाधीश सरकारविरुद्ध निर्णय देण्यास घाबरेल. ही स्थिती न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे थिरुपरम कुंद्रमचं हे प्रकरण आता एका धार्मिक परंपरेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. प्रश्न असा आहे की जर न्यायाधीशांना राजकीय दबावाखाली आणण्याची ही प्रवृत्ती वाढली तर भारतातील न्यायव्यवस्था आणि तिचं स्वातंत्र्य अबाधित राहील का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.